मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा। मित्रांनो, आज 1 मे आणि आज महाराष्ट्र दिन आहे। 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, परंतु आपल्यामधून अनेक लोकांना महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो, संयुक्त महाराष्ट्र स्थापना होण्यामागे किती लोकांचं मोठं बलिदान आहे हे माहीत नाही। तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण होते, पण मराठी माणसाच्या मनात एकच वेगळीच ओढ होती, ती म्हणजे आपल्या हक्काच्या मराठी राज्याची। पण हा प्रवास सोपा नव्हता। त्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले। आज आपण पाहणार आहोत संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि मंगल कलशाची यशोगाथा। स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली। धार कमिशन आणि जेव्हीपी कमिटी महाराष्ट्राची मागणी फेटाळून लावली। विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रात देण्यास केंद्राचा विरोध होता। केंद्र सरकारचा प्रस्ताव होता की मुंबई हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असले आणि महाराष्ट्र गुजरातचे द्विभाषिक राज्य असेल। या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। मित्रांनो, 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली। एस.एम. जोशी आणि आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख आणि डांगे यांसारख्या नेत्यांनी या चळवळीला जन आंदोलनाचे रूप दिले। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने आकाश दुमदुम गेले। 21 नोव्हेंबर 1955 आणि त्यानंतर जानेवारी 1956 मध्ये मुंबईत प्रचंड निदर्शनं झाली। तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले। फ्लोरा फाउंटनच्या परिसरात पोलिसांच्या गोळीबारात मराठी तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। एकूण 106 आंदोलक या लढ्यात शहीद झाले। त्यांच्या बलिदानामुळे दिल्लीचे तख्त हादरले। आज त्याच ठिकाणी हुतात्मा चौक उभा आहे, जो आपल्याला या बलिदानाची आठवण करून देत असतो। मित्रांनो, वाढता जनक्षोभ पाहून अखेर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले। महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात मध्यस्थी केली। द्विभाषिक राज्याचा प्रयोग अपयशी ठरला आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली। अखेर तो दिवस उजाडला। 1 मे 1960 पहाटेच्या वेळी राजभवनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नव्या महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली। मित्रांनो, आज महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे, पण हे वैभव मिळवण्यासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी रक्त सांडले त्यांचा इतिहास विसरून चालणार नाही। हा इतिहास आहे संघर्षाचा, स्वाभिमानाचा आणि मराठी अस्मितेचा। जय हिंद, जय महाराष्ट्र।